सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जळगावमध्ये देखील याचा निषेध व्यक्त केला जातो आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आज या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जे आहे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे। हे काँग्रेस या ठिकाणी भवन आहे आणि काँग्रेस भवनासमोर जे आहे या ठिकाणी जे आहे आंदोलन केले जात आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील, जिल्हाध्यक्ष संजय पवार असतील, हे देखील सहभागी झालेले आहेत। जिल्हाध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी काळा ड्रेस या ठिकाणी परिधान केलेला आहे, त्याला काळी पट्टी बांधलेली आहे आणि त्याचा निषेध व्यक्त केला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी त्यांनी पूर्ण काळा ड्रेस परिधान केलेला आहे, त्याला काळी पट्टी या ठिकाणी बांधलेली आहे आणि त्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला जातो आहे। आपण जर बघितलं तर या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनामध्ये आमने सामने आले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस पदाधिकारी एका ठिकाणी आले, आमने सामने आले। काँग्रेसच्या वतीने जे आहे या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांना जे आहे गुलाबाची फुलं देण्यात आली आणि एकंदरीतच आमने सामने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणच्या काय सांगाल या ठिकाणी राज्यभरामध्ये तीव्र निषेध या घटनेचा व्यक्त केला जातोय। आज आपल्या वतीने देखील या ठिकाणी रास्ता रोको केला जातो। काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जे वाचाळ वक्तव्य सुनेत्राताई आमच्या ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या संदर्भामध्ये केलं, त्याचा तीव्र निषेध म्हणून राज्यामध्ये आणि जळगाव मध्ये सुद्धा आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहोत। आमची मागणी ही आहे की हर्षवर्धन सपकाळांनी 24 तासाच्या आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे। काँग्रेस पक्षाची ही दुटप्पी भूमिका आहे। एका बाजूला महिलांच्या बद्दल आदर दाखवतात आणि दुसऱ्या बाजूला महिलांचा अवमान करण्याची भूमिका त्यांची समोर आलेली आहे। दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका काँग्रेसची आहे। हर्षवर्धन सपकाळ हे अतिशय वाचाळवीर आहेत, त्यांचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करतो। या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देत असताना दुसरीकडे हर्षवर्धन पवार यांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून घोषणाबाजी केली, त्यांनी तुम्हाला गुलाबाची फुलं देखील दिली। ते आम्हाला गुलाबाची फुलं द्यायला आले होते, ही दुटप्पी भूमिका झाली। एका बाजूला फुलं घेऊन यायचे आणि विरोधात घोषणा द्यायच्या। काँग्रेसचे आता हे धंदे बंद झाले पाहिजेत। त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे, त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते वागणूक किंवा प्रदर्शन करतायत। आम्ही काँग्रेस पक्षाचा धिक्कार या ठिकाणी करतो आहोत, हर्षवर्धन सपकाळचा धिक्कार करतो आहोत आणि तमाम महिला भगिनींची आणि सुनेत्राताई पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। काय सांगणार पवार साहेब, आपण या ठिकाणी जो आहे पूर्ण काळा ड्रेस परिधान केलेला आहे, डोक्याला काळी पट्टी देखील बांधली। आमचे दादा हे सगळ्यांचे आमचे एक दैवत म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते दादांकडे पाहतो आणि दादांची सावली म्हणून महाराष्ट्राची दुर्गा, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतायत। म्हणून एका बाजूला काँग्रेसने त्यांचं मॉरल अशा काही वाच्यता करून मॉरल नष्ट करण्याचं काम काँग्रेस करते। आमची काँग्रेसला सूचना आहे की आजच्या 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या महिलांची, सुनेत्रा वहिनींची जाहीर माफी मागितली पाहिजे। तर अशा पद्धतीने जे आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी 24 तासाच्या आत माफी मागावी यासाठी जे आहे जळगावमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी जो आहे जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि दोन्ही गट आमने सामने या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।